नानीचं घर. आमची गाडी. वा फणस फणस कसं आहे आमच्या गावी, नानीच्या गावी होता मी आणि आता आम्ही जाऊ मामीच्या गावी. मस्त गाव आहे फुल एक नंबर ना, फुल गावासारखं. श्री हरी जगत पिता. गाईस तुम्ही बघू शकता आम्ही कशाने जातो आहे. आमची गाडी आणि मामा तिथं गेले तर मामा आले हाय करा. आणि आम्ही जातो आहे आता नानीच्या घरी आणि तिथे जाऊन दाखवू. आता आम्ही ह्याच्यात सर्व आमचं सामान लोड केलेलं आहे तुम्ही बघू शकता. आता मी ह्याच्यात चढी. तर तुम्ही बघू शकता मी बसलेली आहे आणि आता मी निघालोय आणि मस्त वाटतंय. मस्त एवढा वारा एवढा छान आहे ना लागतोय आम्हाला. बघू शकता मी आता तर आम्ही पोचायला पण आलोय ना. आता पण पोचू. आम्ही पोचू आणि भेटू घरी. आता आमची गाडी लय हलते डुलते वळण येतात तर तोपर्यंत मी नंतरला शूट करते. मग वा फणस 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 होते. गावचे घर बघायला लय मजा येतात आणि आता सगळे मस्त बांधतात घर. अगोदर कशी प्रॉपर गावाची घर असायची कवळाची. आता प्रॉपर तर लोक मुंबई सारखे घर बनतात. तर आता छान पण वाटतात पण गावाला मस्त गावासारखीच घर असायला पाहिजे. आहे आम्ही नानीच्या गावी. कसं बघा ते बघा घर इकडे लावतो. तर आता आम्ही आलेलो आहे आणि फायनली आम्ही नानीच्या गावी पोचलो आहे. आणि आता तुम्ही बघू शकता मी बसली आहे. खूप थकलो आणि ऍक्च्युली मी ना उलटी बसलेली येताना त्या गाडीमध्ये टेम्पोमध्ये. तर मला एकदम असं गरगरायसारखं झालं. झोपासारखं पण आलंय वारातून आलंय. तेच आता तर आम्ही आलोय. आता अजून मजा जातो आहे घेऊन. तुम्ही बघू शकता घर ही गावची आणि गावची घर आणि हे ते आमचं घर आहे ते बघा. आणि डोंगराच्या मधल्यामध्ये आमचं घर आहे हे. आणि आम्ही आता चाललोय तिथे. ह्या झाडाला कसे लटकतो बघायचं. हा दाखव कोंबडू. ओ माय गॉड हंबू. ये बघू शकता अशा प्रकाराने हा लटकतो इथं. आणि तिथे काहीतरी जाळलंय गवत आणि तिथे खूप बकऱ्या सॉरी हॅन्स आहेत. हॅन्स कोंबड्या हॅन्स कॉक. त्या साईडला इथे 2 वाडी आहे. ही एक वाडी आहे आणि एक तिथे वाडी आहे. तिथून एक वेगळी वाडी स्टार्ट होते आणि ही सेकंड वाडी आहे. एक बौद्धवाडी आहे एक मराठीवाडी आहे. आणि आता उद्या मी जाणार आहे त्यावाला डोंगरावर. आता तर आम्ही इथेच आहे. आता तर आम्ही इथे
मज्जा करणार. अच्छा उधर जाणार आणि आम्ही अजून पुढे जातोय. बघू शकते त्यांची पिल्लू पण आहेत. शपथ कोंबड्यांची पिल्लू. त्यांना कसे बोलवतात रे असं. ओ मम्मा डॉगी आले डॉगी आणि मला लय भीती वाटते डॉगीची. कुठे गेले ते लोक असे. आणि आम्ही जातो आहे वरती. ते बघा तिथे पण आहेत अजून कोंबड्या. कोंबड्या आहेत रे इथं मुन्ना. खालच्या घरी कायच एक पण नाहीत काय. आणि या गावात सगळे आहेत. हे असं प्रॉपर डोंगरावर आहे. आणि ते वाला संजनाचं घर आहे त्या गावी असं प्रॉपर असं सिटी सारखं आहे. आणि इथं असं पूर्ण गावासारखं आहे. पूर्ण बघू शकता तिथे काम चालू आहे. आणि हा आम्हाला माहित नाही कुठे नेतोय. कुठे नेतो सर. ओ आम्ही जेव्हापासून मी गावी आले जेव्हापासून मला जरा पण नेटवर्क नाही जरा पण. आणि आता नानीच्या गावी एक आला आणि तेव्हा मेसेजेस आले जे आपल्याला कॉल येतात त्याचे. मला अजिबात नेटवर्क नाही. तर इथं बघतो नेटवर्क भेटतं काय. लोक अर्धे लोक तिथं नेटवर्क साठी गेलेत. आणि आता हा पण मला नेतोय नेटवर्क साठी. मी तर ह्या साईडला फर्स्ट टाइम आली आहे. आम्ही कधी इथं नाहीत. आम्ही फक्त घरात आणि त्या डोंगराच्या इथंच असतो. आम्ही इथं सगळं नाहीत. ओ आंबे वरती आंबे आहेत कैऱ्या. माहिती नाही दिसत का नाही पण मस्त आहे. आता जेव्हा आम्ही जाऊ ना तेव्हा तिथे करवंदाची पण झाडं अशी चालतो रस्त्यात आहे. आम्ही जेव्हा चालत दुसऱ्या गावी खाण्यासाठी आम्ही जातो ना. कारण की ह्या गावात गाव नाही आहे. तर आम्ही दुसऱ्या गावात जातो खाया पियाचं सामान आणायला चालत. जे स्टार्टिंगला मी ब्लॉग मध्ये टाकलं आहे जे स्टार्टिंगचे ते घर आहेत ते मी बोलली मला ते आवडतं. ते गेल्या वर्षी बनलंय नवीन. आणि आता तिथं खायला जिथं आम्ही जातो ना त्या रोडला करवंदाचे झाड असे सर्व लागले. एक एक तोडायचं पाणी घेऊन जायचं धुवायचा खायचं. मला लय आवडतात करवंदे ब्लॅकवाले. पिकलेले कच्चे नाही. कच्चे तर नाही मी खाल्लेत कधी. पिकलेले छान लागतात. आणि अजून आमचं येत नाही आहे आणि आम्ही फक्त चालत चाललोय. आता आम्ही बघू शकता ते बघा नेटवर्क साठी कुठे आलेत बघा. रोडच्या मध्ये बसलेत. आणि बघा करवंदाची झाड पण ह्याच्यावर करवंदच नाहीयेत. आणि आता मी अजून पुढे नाही जाणार आहे. आता मी थकली आहे. एक तर त्या गाडीत बसून उलटी बसलेली मी तर मला एकदम कसं तरी झालं. आणि आज एक पण कैऱ्या नाही आहेत ह्या वर्षी. पाऊस पडलेला ना ऍक्च्युली त्याच्यामुळे आता एक पण कैऱ्या नाही. सगळे गळून गेले. कोणत्या झाडावर हा हे बघा करवंद. तर हे बघू शकता करवंद बघा करवंद. इथे तर रोडला असतं फक्त चालायचं आणि मस्त खायचे बघा. पकलेले पण आहेत पिकलेले बघू शकता. हे असं चिक्कार असं खालती यश तोडला मी. हा काय नाही चाल का. मस्त आहे. आतमध्ये तर खूप सारे आहेत बघू शकता. बापरे. खा कसं आहे. अजून आतमध्ये पण आहेत पण आज आम्ही नाही जाणार आहे. आता आम्ही जस्ट आलो. हे लोक नेटवर्क साठी इथे आलेत. आता मी जातो. माझा हात पण पूर्ण घाण झालेला आहे. आणि इथं पाणी पण आणलं आम्ही. मी इथं बसलो
रस्त्याच्या मध्ये बघू शकता हे लोकांच्या नेट साठी मी इथं बसलेली आहे आणि मला तर अजिबात नाही. आणि हा माझ्यासाठी करवंद आणायला जातोय त्यावाल्या पाटच्या झाडांमध्ये, कारण का इथे आहेत पण इथे खूप आतमध्ये आमचा हात पण नाही पोचत आहे. तर आमच्या माग ते गाय लागले आणि आम्ही जी धावत धावत सुटलो ते पाटीचे लोक येतात. आमचा श्वास फुलले, काय धावलो आम्ही. ह्याची करवंद काढता काढता ते आमच्या माग लागले, माग येते. आम्ही कसले पळालो, मला श्वास घेता नाही येते. उलटी मज्जा आली पण काल धावलोय आम्ही, बापरे कसले धावत सुटलो. एकटा म्हणजे बघ तरी सगळे जे धावलेत ना. भेटू आता मी घरी चाललोय, तहान पण लागले, हात पण चिकट झालेत करवंदामुळे. चला भेटूया घरी. तर गाईस इथं बनताय पुऱ्या जेवण्यासाठी आणि मी पण खाते. आणि आमचा डीजे लागलाय आणि आमचा अंगण कालोख झाल्यामुळे काय दिसत नाही. नाचतात काय सगळे आम्ही नाचतोय आता इथं नाचू. हाय बोल, हाय बोल. तर ह्याच्यानंतर आम्ही चुलीचं जेवण बनवणार आहे ते पण दाखवू आम्ही ना. चुलीचं जेवण बनवायला जाणार आहे त्या मागच्या साईडला, ते पण आम्ही दाखवू. घरात पुऱ्या बनतायत पण आम्ही मागे जाऊ आता, तेव्हा भेटू. तर गाईस आम्ही आता जेवायला बसलो आहे इथं आणि बघू शकता सगळे पंक्तीत. आणि हा आज चुलीचं जेवण नाही बनवण्यात, घरातच जेवण बनवलं. उद्या चुलीचं होणार आहे ते तुम्हाला दाखवेल. ठीक आहे, आता जेवतो मग नंतरला भेटू. गाईस आमचं जेवण झालेलं आहे, विचारा झालाय. आता आम्ही झोपतो, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट. गुड मॉर्निंग गाईस. तर आता सकाळ झालेली आहे आणि आम्ही निघून फ्रेश वगैरे नाश्ता बिष्टा करून आता आम्ही चाललो आहे मामीच्या गावी. नानीच्या गावी होता मी आणि आता आम्ही जाऊ मामीच्या गावी. तिथे प्रॉपर सिटी सारखा, तिथे आम्ही मसाला वगैरे भाजायला जातो, दळायला जातो, कुटायला. हा तर आता आम्ही जातो आहे. तर अर्धे जण निघतात, तोपर्यंत आम्ही असंच फिरायला आलाय. तुम्ही बघू शकता आम्ही दोघीच आहे आणि किती छान आहे वातावरण इथं. पाऊस पण नाही आणि प्रॉपर असं ऊन पण नाही, मधल्यामध्ये. आणि आता आम्ही असेच दोघी फिरतोय. इथे आंब्याचं झाड आहे, तर नाही इथे आंबे आले असतील काय ग, पावसामुळे सगळे गेलेत. लास्ट इयर डोक्यावर टप्पा घेऊन आम्ही गेलेलो आंबे काढायला वरपर्यंत, वरच्या डोंगरात. आम्ही आलो की लवकर मामीच्या गावी आम्ही वरती जाणार आहे डोंगरावर, दंडात. डोंगरावर दंड आहे ते दंड, त्याच्यावर फिरायला दरवर्षी आम्ही जातो. या वर्षी पण जातो. बघू शकता पाऊस येतो आणि आम्ही पळत पळत परत वरती चाललोय घरात. आणि इथं जोरात पाऊस आलेला आहे. पण हे वेदर बघा तुम्ही, बघा किती छान वाटतंय. पळा 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 पळा. काल आम्ही असेच पळत गेलो जेव्हा आमच्या पाठी ते म्हस लागलेल्या ना, काय पळत गेलेलो आम्ही यार. तुम्हाला आम्हालाच माहितीये कसले पळत सुटलेलो. आम्हाला श्वास पण घेता नाही त्याचा. कालच आम्ही केस धुतले यार सगळ्यांनी. आणि काल पण आम्ही भिजत भिजत नाचलो, तर तुम्ही बघाल तेव्हा समजेल तुम्हाला आम्ही कसे नाचत होतो. मस्त मज्जा केली. तर आलं घर आणि आता तन्नू फुल अँटी
डमडम अजून आलेली नाहीये, तोपर्यंत आम्ही इथं करवंद काढतो. आणि हा आमची एसटी स्टँड आहे. आमचा बस वगैरे किंवा रिक्षा वगैरे आम्हाला इथून घ्यायला लागते. आणि हा गावचा प्रॉपर बोर्ड आहे, कोंड मालुसरे मोरेवाडी. आणि इथून रस्ता जातो. इथं अजून वरती गाव आहेत. आणि हे आमचं आहे. आणि हे ते लास्टचं घर दिसते ते नानीचं आहे. सगळं तिथून चालताना दिसतोय. आणि आणि आता आम्ही जातोय करवंद. हिथं आम्ही नेहमी येतो करवंद खायला. आणि ह्या रोड वरून दुसऱ्या गावात आम्हाला काय खायला जायचं असेल तर आम्ही जातो नेहमी. आणि इथं आम्ही हा डोंगर ऍक्च्युली चढायला इथूनच आहे. आता आम्ही बघते करवंद आहे बघा, समोरच लागले. केवढे दिसते का नाही मला माहिती नाही, पण मी ट्राय करते दाखवायचं. चढू ये तन्नू, काम काय करतेस? हा चढ. ओ हे बघा, ओ माय चीज, केवढे सारे. पण आपला हात कसा पोचले बघा, खालती पण आहेत. हे बघू शकता, दाखव इथं. आईला पडले हे बघा, खालचे ते पण खालच्या इकडचे. आता मी याचा चिक काढते. हा गोडा खान बघ म्हणू काउंट बघ. एक तन्नू पाहिजे एक. आणि हे आज आम्ही पाणी नाही आणलं, आज पण नाही. गोड का बा. अरे तो भाजी निघला, त्याची भाजी खाणार काय? कशाची भाजी बनते खरं. मग खालचं आपण इथे यावर्षी आंबेच नाहीत. आपण इकडनं आंबे चोरी केलेले. हाय तोरती हा ते बघ. मला खालती उतरते मी. अरे तर तोडू शकतो ना. तोडू नाही शकतो, नारळ देतात. ओ सॉरी, मला नाही माहिती होतं. मी जातोय परत खाली. तू का नाही आलीस? तर भेटूया आमची जेव्हा डमडम येईल तेव्हा. तर बघू शकता अशा प्रकारे आमची टमटम आलेली आहे. आणि आता आम्ही जातो आहे. मग इथं जागा आहे ना, मग काय बघू शकतो. तन्नू बसलेली आहे, ये लवकर. आणि हे सर्व आमचं अरे हे सगळं आमचं ह्याचं सामान आहे. मिरच्या मसाला आम्ही सगळे बसलोय. तर माहिती नाही टायमापर्यंत पोहोचू, तोपर्यंत भेटू. आणि खूप गाडी हलते तर कोणता पण जायचं, तोपर्यंत भेटूया. पुढे जातोय तिकडं काय. मी आलोय, तनूला भेटले. तनूचे छोटे छोटे फ्रेंड्स क्यूट. तर बघू शकता आम्ही मामीच्या घरी आलेलो आहे. आणि हे मामीचं घर. मामीचा माहेर आहे, मामीचा माहेर. ती बघा मामी हाय. हाय कशा आहेत. आणि मामा हाय. आणि एक पाठची साईड. मी तर पहिल्यांदा आले मामीकडं.
आणि असं प्रॉपर शेणाचं घर आणि खूप मस्त वाटतं इथं. मस्त वाटतंय प्रॉपर शेणाचं. हा बाबा आहेत मामीचे पप्पा. हाय करा. आणि नानी. तर भेटूया नंतर. आता आम्ही नाश्ता वगैरे करतोय काय बोलताय मामी? हा मामी पाहिजे ना. चल मग नंतरला भेटूया. आता आमचा नाश्ता वगैरे चाललाय तर नंतरला भेटू. इथं प्रचंड पाऊस पडून गेलेला आहे मामीच्या माहेरच्या गावी. आणि बघू शकता इतकं छान वाटतंय ना. आणि इथे बघा दिसतंय का नाही माहिती नाही, इथे अख्खं धुकं झालंय डोंगरात. मस्त वाटतंय वेदर मस्त आहे. पण इथे थोडा पाऊस पडतोय छान वाटतंय. आता आम्ही चाललो आहे काय खायला. भूक लागली आहे कारण घरात लाईट गेले. आणि बघू आम्ही आता पुढे. मस्त गाव आहे फुल एक नंबर ना. फुल गावासारखं फील आहे. अरे नाही पण तसं नाही. जेव्हा पाऊस उतरला बघ, पाऊस उतरलाय पिल्लर, पाऊस उतरलाय बघ. मला असंच आवडतं गावाला. कसं गावासारखं मुंबईला का. हा मस्त आहे. मला लय आवडलं. मस्त शेणाचं पण आहे. शायनिंग मारतो माझा पोरगा. बॉडीचा दाखव. हा पोरगा लाईन मारतो. मामीचा भावाचा पोरगा. टी शर्ट काढून मुद्दामून आलास माहिती. चला भेटू मग पुढे. आता मी जातोय मस्त खाय पियाला. तर गाईस आता आम्ही घरी चाललोय. खूप पाऊस पडल्यामुळे गावात अजिबात लाईट नाही आणि आम्हाला आता रिक्षा पण नाही भेटत आहे. कायच नाही. तर आम्ही इथं सगळे बसलोय. आता बघू आम्हाला कधी रिक्षा भेटते आणि आम्ही जातोय. कारण का इथं खूप पाऊस पडतोय. दिसत नाहीये लाईट मध्ये दिसते. आणि इथे पाखरं खूप येतात लाईट मुळे. तर आम्ही पुढे भेटू. आम्हाला रिक्षा भेटली तेव्हा. बाय. आमची गाडी आलेली आहे डम 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 डम. आणि आता आम्ही जातोय. आमची थांबली आहे कारण तिथं चायनीज घेतोय. गावचं चायनीज खायचं असतं चांगलं लागतं म्हणून ना. छान लागतं गावचं चायनीज. आणि मला मी जेव्हा पण येते तेव्हा आपण खातो ना ग गावचं चायनीज. छान लागतं ते जेवण. नाही मध्ये ना चायनीज पण गावचं इकडचं प्रॉपर असं हे असतं ना त्यांचं चायनीज छान लागतं. तसंच आता बघू कधी होतंय. मामी आमच्या घरी लवकर पोहोचून आणि तोपर्यंत भेटू. तर गाईस आता इथं आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आम्ही आता खूप थकलो आहे. आणि तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट. बाय.